नर्स कोण बनली आहे? पहिला ऑप्शन आहे आर बोनी गॅब्रियल, दुसरा ऑप्शन आहे सेनिस पलाशियो, तिसरा अँटोनिया पोलिसार्ड, चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 शेनिस पलाशियो. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज पोर्टल सुरू केले आहे? पहिला ऑप्शन आहे गृहनिर्माण मंत्रालय, दुसरा आहे शहरी व्यवहार मंत्रालय, तिसरा आहे गृह मंत्रालय आणि चौथा आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या देशासोबत सेमीकंडक्टर सप्लाय चेन पार्टनरशिपसाठी सहकार्याच्या मेमोरँडमला मान्यता दिली आहे? पहिला ऑप्शन आहे जपान, दुसरा आहे भारत, तिसरा आहे इराण, चौथा आहे पाकिस्तान. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जपान. पासष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? पहिला ऑप्शन आहे पुणे, दुसरा आहे धाराशिव, तिसरा आहे नाशिक, चौथा आहे लातूर. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 धाराशिव. पुढील प्रश्न बघा, अलीकडेच जगातील पहिले जहाज टू शिप LNG हस्तांतरण कोणी पूर्ण केले आहे? पहिला ऑप्शन आहे समर, दुसरा आहे संग्राम, तिसरा आहे वेल, तिसरा आहे गेल. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 गेल. पुढील प्रश्न बघा, भारतीय लष्कर आणि BRO ने अलीकडेच बेली ब्रिज कोठे पूर्ण केला आहे? पहिला ऑप्शन आहे हरियाणा, दुसरा आहे अरुणाचल प्रदेश, तिसरा आहे सिक्कीम, चौथा आहे गोवा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम. पुढील प्रश्न बघा, नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने इनोव्हेशन इकोसिस्टम वाढवण्यासाठी करार केला आहे? पहिला ऑप्शन आहे अमेरिका, दुसरा आहे इंग्लंड, तिसरा आहे फ्रान्स, चौथा आहे रशिया. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. अँटोनिया सुसासन बाईट यांचे निधन झाले आहे त्या कोणत्या क्षेत्राशी होते? पहिला ऑप्शन आहे लेखककार, दुसरा आहे कादंबरीकार, तिसरा ऑप्शन आहे कथाकार, चौथा आहे नाटककार. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 कादंबरीकार. पुढील प्रश्न बघा, यंदाचा राष्ट्रीय नवजात सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? पहिला ऑप्शन आहे 13 ते 19 नोव्हेंबर, दुसरा ऑप्शन आहे 14 ते 20 नोव्हेंबर, तिसरा ऑप्शन आहे 15 ते 21 नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे 16 ते 22 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 15 ते 21 नोव्हेंबर. पुढील प्रश्न, जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 19 नोव्हेंबर, दुसरा आहे 20 नोव्हेंबर, तिसरा आहे 21 नोव्हेंबर, चौथा आहे 22 नोव्हेंबर.
योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 19 नोव्हेंबर. पुढील प्रश्न बघा. कोणत्या विमानतळाने अलीकडेच सनफ्लॉवर इनिशिएटिव्ह सुरू केले आहे? पहिलं ऑप्शन आहे चेन्नई विमानतळ, दुसरा आहे दिल्ली विमानतळ, तिसरा आहे मुंबई विमानतळ आणि चौथा आहे नागपूर विमानतळ. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली विमानतळ. पुढील प्रश्न. अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेले जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? पहिला ऑप्शन आहे पहिला, दुसरा ऑप्शन आहे दुसरा, तिसरा ऑप्शन आहे तिसरा, चौथा ऑप्शन आहे चौथा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 तिसरा. पुढील प्रश्न. गोवा सरकारचा पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पहिला ऑप्शन आहे राहुल हिमालयन, दुसरा आहे डॉक्टर मथवराज, तिसरा आहे BR चौधरी, चौथा आहे हरिकुमार. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मथवराज. यस.